नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहे। पुराचे इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेला आता पाणी लागलंय। नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय आणि टप्प्याटप्प्यानं गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग आता वाढवला जातोय। वाढ झालेली आहे। आपण सध्या नाशिकच्या गोदाकाठ परिसरात आहोत आणि या ठिकाणी असलेला दुतोंड्या मारुती जो आहे, ज्याला पुरेसे इंडिकेटर समजलं जातं, त्याच्या कमरेपर्यंत आता पाणी लागलेलं आहे। रामकुंड परिसरात असलेली अनेक लहान मोठे मंदिरं जी आहेत ते देखील आता पाण्याखाली गेलेली आहेत। खरं तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि आता प्रशासनाकडून पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। खरं तर सकाळी 12 वाजता जिल्हा प्रशासनाकडून 500 क्युसेस या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। त्यानंतर 3 वाजेच्या सुमारास हा विसर्ग जो आहे तो 1000 करण्यात आला होता आणि त्यानंतर पुन्हा पाण्याचा विसर्ग हा 4 वाजेच्या सुमारास 4000 करून आता 6 वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा 6000 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। या ठिकाणावर असलेले जे दुकान आहे ते देखील हलवण्यात आलेले आहेत। काही नागरिकांना देखील या ठिकाणावरून हलवण्यात आलेलं आहे आणि आज संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास देखील पुन्हा एकदा 8000 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदीपात्रात केला जाणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश चौलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।